आता एक मोठी बातमी आहे मुंबई लोकलच्या संदर्भात। आताची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। सीएसटी स्थानकादरम्यान लोकलचा डबा घसरलेला आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक आता त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। वडाळा ते सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक आता बंद झालेली आहे। मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील लोकल सेवेवरही यामुळे आता परिणाम झालेला आहे। सीएसटी स्थानकादरम्यान लोकलचा डबा घसरलाय आणि त्यामुळे आता वाहतूक जी आहे रेल्वेची ती खोळंबलेली आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ही परिणाम होण्याची शक्यता आहे। सीएसटी स्थानकादरम्यान डबा घसरलाय आणि विशेष करून हार्बर लाईन जी आहे त्या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। काय ताजी अपडेट आहेत, काय यावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच ज्या पद्धतीत आपण पाहतोय 11:30ची ही घटना आहे। कारण सीएसएमटीच्या स्थानकाजवळ हार्बर लाईनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती जेव्हा लोकल जी आहे ती पोहोचण्यापूर्वीच आपण पाहतोय की या लोकलचा एक डब्बा जो आहे तो घसरलेला आहे आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर ही लोकल जी आहे ती पनवेलवरून सीएसएमटीच्या स्थानकाच्या दिशेने निघाली होती। एकूणच 11:30 वाजता घडलेली आहे ही घटना आणि लोकलचा वेग जर आपण पाहिला तर कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवाशाला जे आहे ती दुखापत झालेली नाहीये। त्यामुळे एकूणच मध्य रेल्वेची जर आपण माहिती पाहिली सध्या आपण पाहिलं तर मध्य रेल्वेकडनं सांगण्यात येत आहे की घसरलेला डब्बा जो आहे तो पुन्हा एकदा रुळावरती आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। पण मात्र गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्याची सेवा जी आहे ती पूर्णपणे बंद आहे। कारण अगदी स्टेशनला लोकल पोहोचण्यापूर्वी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण दोन्ही मार्ग जे आहेत ते ठप्प पडलेले आहेत। वडाळा ते सीएसएमटीची लोकल जी आहे ती पूर्णपणे येणारी आणि जाणारी जी आहे पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे ही लोकल पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या वतीनं घसरलेला डब्बा जो आहे तो पुन्हा एक रुळावरती आणण्याचे चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या आपण पाहिलं तर मधला पूर्णपणे लोकलचा जो जे डबे आहेत त्यातील मधला डब्बा जो आहे तो घसरला असल्याची माहिती मिळते। खरं पाहायला गेलं तर कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसल्याची माहिती जी आहे ती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात येते। त्यामुळे आता या सगळ्याच घटनेनंतर आता आणखी किती वेळ लागतोय सगळं दुरुस्ती करण्यापर्यंत आणि घसरलेला डब्बा पूर्णपणे रुळावरती आणण्यासाठी आणखी किती वेळ जातो याकडे लक्ष लागून राहिले। नक्कीच मीनाक्षी, याबाबत आता वाहतूक नेमकी केव्हा सुरळीत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।